नमस्कार नमस्कार नमस्कार. बुकमार्कच्या नव्या सत्रामध्ये मी ॲडव्होकेट चैतन्य आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. आजच्या सत्रामध्ये आपण चर्चा करणार आहोत भारतीय संविधानातील धर्मविषयक तरतुदी, धर्मनिरपेक्षतेची संकल्पना आणि सबरीमला केस काय होती त्याबद्दल. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदोस्तां हमारा. कवी इक्बाल यांनी लिहिलेले हे अजरामर शब्द आपण आजही जेव्हा जेव्हा ऐकतो, आपल्या कानावरती हे शब्द पडतात किंवा हे शब्द आपण गातो, तेव्हा आपलं अंग अभिमानाने शहारून जातं. आपला देश, त्यातील वेगवेगळे धर्म, त्यातील निरनिराळ्या परंपरा, रूढी, समाजातलं वैविध्य हे सगळं पाहून आपण हरखून जातो. पण त्याचसोबत या वस्तुस्थितीची जाणीव पण आपल्याला अनेक वेळा अस्वस्थ करून टाकते की याच देशामध्ये धर्म या एका विषयावरनं अनेक वेळा कितीतरी दंगली होतात, लोक एकमेकांची गळे घोटण्यासाठी तयार असतात. धर्मविषयक तरतुदी नेमक्या काय आहेत याबद्दल आपण बोलूयात. पण स्वातंत्र्यपूर्व काळात धर्म आणि कायदा यांचा संघर्ष कसा झाला, कायदा आणि धर्म यांचा आमनासामना केव्हा झाला, त्याबद्दलची थोडीशी पार्श्वभूमी आपण विषयाकडे जाण्यापूर्वी जाणून घेणं जरुरी आहे. सगळ्यात पहिला प्रसंग आला 1857 साली. 1857 साली झालेलं स्वातंत्र्य समर, 1857चा उठाव आपल्या सगळ्यांना आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये शिकवला गेला आहे. हा अभ्यासक्रम शिकत असताना 1857च्या स्वातंत्र्याच्या उठावाच्या नंतर 1860 साली एक महत्वपूर्ण घटना स्वातंत्र्यपूर्व भारताच्या इतिहासामध्ये घडली, जिची नोंद इतिहासाच्या पुस्तकामध्ये राणीचा जाहीरनामा किंवा क्वीन्स प्रोक्लेमेशन या नावाने ठेवलेली आहे. क्वीन्स प्रोक्लेमेशन काय होतं? अर्थातच ज्या शस्त्रास्त्रांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या काडतुसांची कव्हर्स, कार्ट्रिजेस ही प्राण्यांच्या मांसापासून बनवलेली होती. या कारणावरनं 1857चा उठाव झाल्याचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे धर्म ही भारतीयांच्या लेखी किती ज्वलनशील अशी वस्तू आहे आणि धर्माच्या बाबतीत जर ब्रिटिश सरकार हस्तक्षेप करू पाहत असेल तर ते त्यांनाच किती त्रासदायक ठरू शकतं याची जाणीव झाल्यामुळे राणीच्या जाहीरनाम्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ब्रिटिशांनी हे कमिटमेंट दिलं भारताला की यापुढे ब्रिटिश साम्राज्य भारतीयांच्या धर्मविषयक बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही. हा पहिला प्रसंग म्हणता येईल जेव्हा कोणीतरी राज्यकर्ता म्हणजे भारताच्या अनुषंगाने धर्म हा विषय कसा नाजूक आहे याची नोंद घेतोय, याची दखल घेतोय. दुसरा प्रसंग आपल्याला जर बघायचा झाला तर तो जातो वर्ष 1922 सालचा प्रसंग. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय प्रशासकीय सेवा, जिला आपण आज इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस IAS म्हणून ओळखतो, ही ब्रिटिशांनी जेव्हा सुरू केली तेव्हा ती ICS म्हणून ओळखली जात असे, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. तर या ICS परीक्षेसाठी म्हणून अगोदर ब्रिटिशांनी रूढ केलेली पद्धत ही होती की त्यासाठी फक्त ब्रिटिश म्हणजे जन्मतः ब्रिटिश असलेलेच व्यक्ती ती परीक्षा देण्यासाठी पात्र होते. त्यामुळे सनदी अधिकारी भारतामध्ये जे कोणी येऊ शकत होते ते सगळे मूळ ब्रिटिश जन्म असलेले ब्रिटिश वंशाचेच अधिकारी होते. 1922 साली ब्रिटिश सरकारने असा निर्णय घेतला की ICS ही परीक्षा आता यापुढे भारतीयांसाठी पण खुली करायची आणि त्या परीक्षेमध्ये सगळ्यात पहिले भारतीय जे उत्तीर्ण झाले होते ते रवींद्रनाथ टागोर यांचे थोरले बंधू सत्येंद्रनाथ असं त्यांचं नाव, ते असं इतिहास सांगतो. थोडक्यात दुसरा प्रसंग, जर आपण धर्मविषयक काही बाबींना शासन करता मान्यता देतोय किंवा स्वीकार करतोय, तो प्रसंग आहे 1922चा. तिसरा प्रसंग महत्वपूर्ण धर्मविषयाच्या अनुषंगाने आपल्याला जर बघायचा झाला तर 1929 मध्ये 19 डिसेंबर रोजी लाहोर इथे काँग्रेसचं जे राष्ट्रीय अधिवेशन झालं होतं आणि रावी नदीच्या तीरावरती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 19 डिसेंबर रोजी भारतीय स्वातंत्र्याचा जाहीरनामा घोषित केला होता. म्हणजे पूर्ण स्वराज्याची मागणी स्वातंत्र्यपूर्व भारताच्या इतिहासामध्ये सगळ्यात पहिल्यांदा केव्हा ठेवण्यात आली
तर ती ठेवण्यात आली होती या लाहोर अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या. याच अधिवेशनामध्ये ज्या राज्यघटनेची मागणी आपण केली होती ब्रिटिशांकडे, त्या राज्यघटनेचं स्वरूप हे धर्मनिरपेक्ष असेल असं आपण ठामपणे तिथे घोषित केलं होतं. हा तिसरा प्रसंग म्हणता येईल. या 3 प्रसंगांच्या नंतर जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तो दिवस अर्थातच आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, 15 ऑगस्ट 1947. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय संविधान आपण स्वीकारलं. 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस एवढा कालावधी भारतीय संविधान तयार करण्यासाठी लागला होता. कितीतरी बैठका झाल्या आणि ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन आपल्या सर्वांना ठाऊक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. 395 कलम, 12 परिशिष्ट आणि 22 प्रकरण एवढा भारतीय राज्यघटनेचा विस्तार आहे. आज घडीला या कलमांमध्ये सुधारणा होऊन दुरुस्त्या होऊन ती संख्या 440च्या आसपास गेली असेल. ही भारतीय राज्यघटना जेव्हा आपण स्वीकारली तेव्हा ती स्वीकारण्यापूर्वी संविधान सभेमध्ये ज्या चर्चा झाल्या त्यातही धर्मविषयक चर्चा झाली होती आणि प्राध्यापक के.टी. शहा यांनी असं सूचित केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना की आपण भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे असं कुठेतरी आपल्या घटनेमध्ये घोषित करायला पाहिजे. आणि त्याचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत समर्पक असं दिलं होतं. ते म्हणाले होते की जेव्हा आपण भाग 3 जो मूलभूत अधिकारांचा भाग आहे त्या भागामध्ये जर कलम 25 ते 28 या कलमांमध्ये प्रत्येक नागरिकाला असलेलं धर्म स्वातंत्र्य स्वीकृत केलेलं आहे आणि त्याला मान्यता दिलेली आहे, ते पुरेसं आहे हे दर्शवण्यासाठी की आपण एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहोत. म्हणजे आपण कुठलीही एक धर्माचं वर्चस्व मान्य करत नाही, सर्वांना स्वातंत्र्य आहे. हा सगळा इतिहास बघता जेव्हा भारतीय राज्यघटनेतली प्रास्ताविका किंवा उद्देशिका आपण बघायला गेलो तर आपल्याला असं लक्षात येईल की अवघ्या 85 शब्दांमध्ये भारतीय संविधानाचं सार आपल्याला त्या प्रास्ताविकेमध्ये किंवा उद्देशिकेमध्ये सापडतं. संविधान सभेतील ही चर्चेची पार्श्वभूमी जरी खरी असली तरी 1978 साली इंदिरा गांधी यांनी भारतीय संविधानामध्ये आणलेल्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार घटनेच्या प्रास्ताविकेमध्ये जे 85 शब्द आज आपण बघतो त्यामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या 2 नव्या संकल्पनांचा अंतर्भाव करण्यात आला होता. We the people of India having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic असे ते शब्द. अर्थात सेक्युलर आणि सोशलिस्ट हे शब्द नंतरहून 1978 साली समाविष्ट करण्यात आले. भारतीय संविधानामध्ये जर धर्मविषयक तरतुदी आपण बघायच्या झाल्या तर त्या कुठे सापडतात त्याकडे जाऊयात. पण आपण जेव्हा म्हणतो ना की आपण धर्मनिरपेक्ष आहोत तेव्हा ते का हे पण आधी समजून घेणं जरुरी आहे. जर आपण पाकिस्तानची राज्यघटना बघितली तर पाकिस्तानच्या राज्यघटनेच्या सुरुवातीलाच त्या राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये किंवा प्रास्ताविकेमध्ये असं म्हटलेलं आहे की या देशाचा धर्म, राष्ट्रधर्म हा इस्लाम असेल. एवढंच कशाला, पाकिस्तानच्या राज्यघटनेची जी प्रास्ताविका आहे तिची सुरुवातच इन द नेम ऑफ अल्लाह या शब्दांमध्ये होते. आपण जर बांगलादेशचं संविधान बघितलं तर त्यामध्ये उद्देशिकेमध्ये पण इस्लामचा थेट उल्लेख आहे आणि कलम 2 कॅपिटल ए जे 2013 मध्ये साधारणपणे नव्याने अंतर्भूत करण्यात आलं होतं बांगलादेशच्या राज्यघटनेमध्ये, त्यात असं म्हटलेलं आहे की इस्लाम हा या देशाचा धर्म असेल. अफगाणिस्तानची राज्यघटना जर आपण बघितली तर कलम 1 मध्ये आणि प्रास्ताविकेमध्ये या देशाचा धर्म इस्लाम असेल असं स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे. श्रीलंकेची जर राज्यघटना किंवा संविधान आपण बघितलं तर आर्टिकल 9 मध्ये असं म्हटलेलं आहे की बौद्ध तत्वज्ञानावरती कार्य करणारी अशी ही राज्यघटना, असं हे राष्ट्र असेल. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर आपण भारतीय संविधानाकडे बघितलं तर अर्थातच कुठल्याही एका धर्माचा पुरस्कार भारतीय संविधान करत नाही. प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्य आहे आणि देश कुठल्या एका विशिष्ट धर्माचा स्वीकार किंवा पुरस्कार करत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता भारतीय राज्यघटनेतील धर्मविषयक तरतुदींबद्दल जर आपण स्पष्ट बोलायचं झालं
तर भाग 3 मध्ये सर्व नागरिकांना काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत। कलम 12 ते कलम 35 या कलमांमध्ये साधारणपणे प्रत्येक नागरिकाला दिलेले मूलभूत अधिकार मोडतात। या मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी प्रत्येक नागरिक हा उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो। याच मूलभूत अधिकारांमध्ये धर्म स्वातंत्र्याचा अंतर्भाव हा कलम 25 ते कलम 28 या कलमांमध्ये होतो। कलम 25 मध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्य असेल। कलम 26 मध्ये असं म्हटलेलं आहे की प्रत्येकाला आपल्या धर्मविषयक संस्थांचं प्रशासन करण्याचं पण अधिकार आणि स्वातंत्र्य असेल। कलम 27 मध्ये असं म्हटलेलं आहे की धर्मविषयक कारभारासाठी ज्या संस्था चालवल्या जातात त्याकडनं सरकार विशेष कर वसूल करू शकणार नाही। आणि नंतरचं जे कलम आहे 28 त्यात असं म्हटलेलं आहे की आपापल्या धर्मविषयक संस्थांचा कारभार जेव्हा प्रत्येक जण करत असेल तर अशा एखाद्या संस्थेला जर सरकारचं अनुदान प्राप्त होत असेल तर त्या ठिकाणी मात्र अर्थातच याला अल्पसंख्याक किंवा धर्मविषयक संस्था म्हणूनच जर त्याला मान्यता दिली असेल अशा संस्था अपवाद आहेत। पण थोडक्यात कलम 28 असं सांगतं की शासकीय अनुदानातून चालवल्या जाणाऱ्या संस्थांना धर्मविषयक मार्गदर्शन किंवा प्रबोधन करता येणार नाही, पण यालाही अपवाद आहे। तर ढोबळपणे कलम 25 ते कलम 28 हे स्वरूप आहे। कलम 25 बद्दल जर आपण अत्यंत नेमक्या शब्दात बघायचं झालं तर काय आहे धर्मविषयक स्वातंत्र्य, त्यात वापरलेले शब्द आहेत हे पण इथे महत्वाचे आहे की धर्म स्वातंत्र्य हे अनिर्बंध नाही। सुरुवातच होते सब्जेक्ट टू पब्लिक ऑर्डर, मोरॅलिटी अँड हेल्थ, म्हणजेच सार्वजनिक स्वास्थ्य, नैतिकता आणि आरोग्य। एव्हरी पर्सन शॅल हॅव, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला धर्म स्वातंत्र्य असेल। पण हे कसं असणार आहे? फ्रीडम ऑफ रिलीजन अँड फ्रीडम ऑफ कन्सायन्स अँड फ्रीडम टू प्रोफेस, प्रॅक्टिस अँड प्रोपगेट हिज रिलीजन। म्हणजेच पुन्हा एकदा थोडक्यात प्रत्येक व्यक्तीला सब्जेक्ट टू अधीन असेल धर्म स्वातंत्र्य कशाच्या? सार्वजनिक स्वास्थ्य, नैतिकता, पब्लिक ऑर्डर, मोरॅलिटी अँड हेल्थ, आरोग्य। आणि एक शब्द आलेला आहे अँड दी अदर प्रोव्हिजन्स ऑफ दिस पार्ट, म्हणजेच प्रत्येक नागरिकाला व्यक्तीला धर्म स्वातंत्र्य आहे पण त्याभोवती एक 4 बिंदूंचं चौकोन आखून दिलाय असं आपण म्हणू शकतो। कुठले आहेत ते 4 बिंदू? अर्थातच सार्वजनिक स्वास्थ्य, नैतिकता, आरोग्य आणि या कलम 25 ते 28 मधील अन्य तरतुदी। याबद्दल जर बोलायचं झालं तर सार्वजनिक स्वास्थ्य हा जो निर्बंध आहे ना, हा अशाच शब्दात, या शब्दात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पण आलेला आहे बरं का। जर आपण कलम 19 उपकलम 2 मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील जे निर्बंध दिलेले आहेत त्यांची यादी बघितली तर तिथे पण आपल्याला सार्वजनिक स्वास्थ्य किंवा पब्लिक ऑर्डर हा शब्द सापडतो। आता या पब्लिक ऑर्डरच्या अनुषंगाने एक लँडमार्क केस इथे मी सांगतो, आपण ती बघू शकता। डिस्क्रिप्शन मध्ये पण आपल्याला त्याची लिंक सापडेल। मोहम्मद इस्माईल फारुकी विरुद्ध स्टेट ऑफ उत्तर प्रदेश। बाबरी मस्जिद चा ढाचा वादग्रस्त असलेला जो पाडण्यात आला त्यानंतर जे काही आपल्या देशामध्ये हाहाकार माजला, जी काही हिंसा झाली ते सगळं आपल्याला माहिती आहे। ही बाबरी मस्जिदचा तो ढाचा पाडल्याच्या नंतर त्या ठिकाणी नमाज पढण्याचा आम्हाला अधिकार आहे म्हणून काही नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयापुढे दाद मागितली होती या केसमध्ये। आणि अर्थातच जी वस्तुस्थिती त्या ढाच्याच्या पाडण्यात आल्यानंतरची होती ती अशी होती की सर्वत्र देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हिंसाचार झाला होता आणि वातावरण अतिशय तणावग्रस्त अशा स्वरूपाचं होतं। अशा परिस्थितीमध्ये उत्तर प्रदेश सरकारने तो जो बाबरी मस्जिदच्या वादग्रस्त ढाच्याचा पूर्ण परिसर होता तो सील केला होता। आणि तो सील केल्यानंतर आम्ही तिथे दैनंदिन स्वरूपात नमाज पढत होतो आणि नमाज पढणे हा आमच्या धर्म स्वातंत्र्याचा एक अविभक्त अशा स्वरूपाचा भाग आहे आणि त्यामुळे आम्हाला नमाज पढण्यापासून तुम्ही वंचित ठेवू शकत नाही हा युक्तिवाद घेऊन काही मंडळी सर्वोच्च न्यायालयात गेली होती। आणि सर्वोच्च न्यायालयात अर्थातच सरकारकडनं जो युक्तिवाद करण्यात आला होता
न्यायमूर्ती भरूचा यांचं हे निकालपत्र आहे. तो असा होता की परिस्थिती बघता तिथे प्रत्यक्ष या मंडळींना नमाज पडू देणं हे तुर्तास तरी शक्य वाटत नाही. मग खरोखर तिथे ती जागा नमाजची होती का आणि इतके वर्ष कोणी तिथे नमाज पडलं होतं का नव्हतं, अशा अनेक मुद्द्यांवरती त्या निकालपत्रामध्ये चर्चा आपल्याला आढळून येईल. तर पब्लिक ऑर्डर म्हणजे काय यावरती अत्यंत साक्षेपानं भाष्य त्या एका निकालपत्रात आपल्याला केल्याचं आढळून येईल. दुसरा आहे मोरॅलिटी म्हणजे नैतिकता. आता नैतिकता हा शब्द आपल्याला पुन्हा सापडतो कलम 19 उपकलम 2 मधल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील निर्बंधांच्या यादीमध्ये. नैतिकता काय आहे, ती किती फ्लेक्झिबल अशी कॉन्सेप्ट आहे याबद्दल आपण चर्चा आता नाही करूया. पण नैतिकतेच्या अनुषंगाने जर आपल्याला निकाल बघायचा झाला तर एक अत्यंत जुना निकाल 1852 सालचा, ज्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरती महाराज लिबेल केस म्हणून आपल्याला त्याचा उल्लेख सापडून येईल. महाराज लिबेल केस काय होती, असं आहे बघा की अब्रू नुकसानीचा जो गुन्हा आहे ना त्याचे दोन प्रकार सांगितलेले आहेत कायद्यामध्ये, लिबल आणि स्लँडर. लिबल म्हणजे लेखी स्वरूपात जेव्हा कोणाची बदनामी केली जाते त्याला लिबल म्हणतात, आणि स्लँडर म्हणजे तोंडी स्वरूपात जेव्हा बदनामी होते तेव्हा. तर या महाराज लिबल केसमध्ये घडलेली घटना अशी होती की मुंबईमध्ये वल्लभाचार्य पंथाचे एक कोणी स्वामी होते, ज्या स्वामींनी धर्माच्या नावाखाली अनेक अनिष्ट प्रकार आणि अत्यंत चुकीचे असे अनैतिक प्रकार करायला सुरुवात केली होती. आणि हे सगळं चालू असताना त्या मुंबईमध्ये एक वर्तमानपत्र चालवणारे व्यक्ती होते, ज्यांनी आपल्या वर्तमानपत्राद्वारे या महाराजांच्या या सर्व कारवायांना वाचा फोडली होती. आणि या महाराजांनी मग आपली बदनामी होती आहे म्हणून मुंबई उच्च न्यायालयात एक दावा दाखल केला होता आणि दाद मागितली होती. आणि या प्रकरणामध्ये जो निकाल झाला होता त्या निकालाला आपण महाराज लिबल केस म्हणून ओळखतो. एक ब्रिटिश न्यायमूर्ती होते, कारण अर्थातच हा स्वातंत्र्यपूर्व काळातला सगळा केसचा भाग आहे. त्यांनी दिलेल्या निकालामध्ये जो बचाव घेण्यात आला होता त्यावरनं फार अतिशय त्यांनी समर्पक भाष्य केलेलं आहे. बचाव या वल्लभाचार्य पंथाच्या महाराजांकडनं असा घेण्यात आला होता की मी स्वतः परमेश्वराचा अवतार आहे, त्यामुळे मी जे जे काही करतोय करेल त्याला कोणी टीका टिप्पणी करू शकत नाही. मी जे जे करतोय ते सगळं योग्य आहे. आय एम इनफेलिएबल अँड इमॅक्युलेट. तर त्याबद्दल भाष्य करताना न्यायमूर्ती म्हणाले होते की व्हॉट इज मॉरली रॉंग कॅनॉट बी थिओलॉजिकली राईट. जे नैतिकदृष्ट्या चूक आहे, कारण अत्यंत गंभीर अशा स्वरूपाचे आरोप त्यांच्या विरुद्ध लावण्यात आले होते की ते काही शिष्यांना शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी भाग पाडतात इत्यादी इत्यादी. तर या पार्श्वभूमीवरती न्यायाधीश म्हणाले व्हॉट इज मॉरली रॉंग कॅनॉट बी थिओलॉजिकली राईट. जे नैतिकदृष्ट्या चूक आहे त्याला धर्माचा मुलामा चढवून तुम्ही योग्य आहे असं भासवू शकत नाही. सो मॉरॅलिटी वरचं आपण निकालपत्र बघितलं. हेल्थच्या अनुषंगाने जे निकालपत्र आपण बघू शकतो ते आहे चर्च ऑफ गॉड वर्सेस KKR मेजेस्टिक कॉलनी वेलफेअर असोसिएशन. केरळमधल्या एका गावामध्ये चर्चमध्ये होणाऱ्या प्रेयर्समुळे आपल्याला ध्वनी प्रदूषणाचा त्रास होतोय ही विनंती घेऊन एका गावातली काही मंडळी कोर्टापुढे गेली होती. आणि कोर्टापुढे तो वाद उपस्थित झाल्यानंतर कोर्टाने असं स्पष्ट शब्दात सांगितलं की हो, धर्म स्वातंत्र्य आहे, पण त्यामुळे अन्य लोकांचं जे शांततेत जीवन व्यतीत करण्याचं स्वातंत्र्य आहे ते तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. आणि घडलं असं होतं त्या केसमध्ये की संडेला सॅटर्डेला एका चर्चमध्ये स्पीकर लावून मोठमोठ्या आवाजामध्ये प्रेयर्स होत होत्या, आणि त्या प्रेयर्समुळे आमच्या कॉलनीतलं सार्वजनिक शांतता भंग पावते अशी विनंती कोर्टापुढे काही लोकांनी केली होती आणि त्या प्रेयर्सला थांबवण्यात यावं असं त्यांचं म्हणणं होतं. तर कोर्टाने अत्यंत परखड शब्दात यात भाष्य केलेलं आहे. आपण बघितलेलं आहे की दांडिया जेव्हा नवरात्रामध्ये केला जातो तेव्हा त्यालाही आता एक वेळेची मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने 10च्या नंतर आपल्याला करता येणार नाही अशी आखून दिलेली आहे. गणपतीमध्ये पण स्पीकर्स मोठमोठ्या आवाजात जर लावले जात असतील तर त्याबद्दलही सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केलेलं आहे. अजान संबंधी एका न्यायालयाने अशातच काही भाष्य केलेलं आहे. तर हा विषय जो आहे आरोग्याचा आणि धर्माचा तो हा असा आहे. आपण जेव्हा या धर्म स्वातंत्र्याबद्दल बोलतोय तेव्हा आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की शीख धर्माला मात्र याबद्दल काही सूट कायद्यामध्ये दिलेली. ती कशी दिलेली आहे? किरपाण स्वतःच्या सोबत बाळगणे हा मात्र त्यांचा अधिकार असेल असं म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे?
असं आहे की शीख धर्माची 5 क ही महत्वाची सांगितली जातात. केश, कंघा, कडा, कचेरा आणि किरपाण. किरपाण म्हणजे आपण जर बघितलं तर तो वळणदार अशा स्वरूपाचा चाकू असतो, जो त्यांच्या धर्मामध्ये सोबत बाळगणं हे अत्यंत आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे. मग हा खुलासा इथे येणं का आवश्यक होतं? तो यासाठी आवश्यक होतं, त्याचं कारण असं की आर्म्स ऍक्ट म्हणजे शस्त्र संबंधीचा जो कायदा आहे त्यामध्ये स्वतः सोबत कुठलंही जीव घेणं, शस्त्र बाळगणं याला मनाई आहे. पण म्हणून तसा त्यांना त्या कायद्याचा अपवाद होऊ नये, त्रास होऊ नये म्हणून इथेच आपण हा खुलासा घटनेमध्ये केलेला आपल्याला आढळून येतो. दुसरं आपण जे महत्वाचं बघितलं, जो विषय राहिला की ठीक आहे पब्लिक ऑर्डर, मॉरॅलिटी अँड हेल्थ, पण जो चौकोनातला चौथा कोण आहे तो कुठला आहे? तर तो म्हणजे सब्जेक्ट टू अदर प्रोव्हिजन्स ऑफ दिस पार्ट. तर याच भागामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की सरकारला पूर्ण अधिकार असतील की एखाद्या धर्मातल्या काही अनिष्ट रूढी परंपरांना सरकार मोडीत काढण्यासाठी योग्य ती पावलं उचलू शकतं. मग टेम्पल एंट्री ऑथरायझेशन ऍक्ट असा एक कायदा आपल्याला या देशामध्ये पारित झाल्याचं माहीत असेल. टेम्पल एंट्री म्हणजे काय? सवर्ण, परत अस्पृश्य अशा सगळ्या संकल्पनांना बाद करण्यासाठी म्हणून ज्या लोकांना मंदिर प्रवेशापासून वंचित ठेवलं जात होतं धर्म किंवा रूढीच्या नावाखाली, त्यांना त्या मंदिरात मुक्त प्रवेश घेता यावा यासाठी काही कायदे करण्यात आले आणि त्या कायद्यांना पण संरक्षण या राज्यघटनेतील कलम 25 ते 28 मध्ये देण्यात आलेलं आपल्याला आढळून येतं. तर अशा स्वरूपात एवढे सगळे जजमेंट्स धर्म स्वातंत्र्याच्या अनुषंगाने आपण बघितले. आता आपण एवढंच बघूयात की सबरीमला केसमध्ये काय झालं होतं. सबरीमला केसमध्ये एक नियम होता त्या मंदिराबद्दलचा. आता हे मंदिर कुठे आहे? पट्टणमथिट्टा या केरळ मधल्या जिल्ह्यात पेरिनाड या गावी अय्यप्पा स्वामीचं हे मंदिर आहे. हरिहर म्हणजेच विष्णू आणि महादेव यांचा एक एकत्रितपणे अवतार मानला जातो ज्याचं नाव आहे हरिहर. त्या अवताराचा मुलगा म्हणजे अय्यप्पा असं केरळच्या भागातली ती एकूणच मायथॉलॉजीची सगळी स्टोरी आहे. हा अय्यप्पा हा त्यांच्या एकूणच ज्या दंतकथा त्याच्या भोवती रचल्या गेलेल्या आहेत किंवा मायथॉलॉजीमध्ये जो काही आपल्याला पूर्व इतिहास सापडतो, असं म्हणतात की तो ब्रह्मचारी आहे. आणि त्यामुळे अय्यप्पाचे जे कोणी फॉलोअर्स आहेत, जे भक्त आहेत, ते असं मानतात की या मंदिरामध्ये महिलांनी, ज्या सज्ञान महिला आहेत, त्यांनी प्रवेश करू नये. आणि यासाठी त्या मंदिराच्या ट्रस्टीजनी केलेल्या नियमावलीमध्ये, ज्या नियमावलीचं नावच केरळ हिंदू प्लेसेस ऑफ पब्लिक वर्शिप ऑथरायझेशन ऑफ एंट्री रूल्स 1965 असं आहे, त्या रूल्स मधल्या रूल 3B नुसार महिलांना त्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी मनाई होती. आणि याच नियमाला 5 महिला वकिलांनी आव्हान दिलं होतं सर्वोच्च न्यायालयात सबरीमला केसमध्ये. त्यापूर्वी 1991 साली केरळ उच्च न्यायालयाने मात्र हा नियम वैध आणि घटनेशी सुसंगत आहे असं म्हटलं होतं. पण सर्वोच्च न्यायालयापुढे जेव्हा हा विषय चर्चेसाठी आला तेव्हा 5 न्यायमूर्तींच्या पीठापुढे या सगळ्या विषयावरती तुफान युक्तिवाद झाला आणि अत्यंत प्रदीर्घ अशा स्वरूपाच्या चर्चा झाल्यानंतर 4 विरुद्ध 2 अशा स्वरूपाच्या बहुमताने सर्वोच्च न्यायालय असं म्हणालं की भारतीय राज्यघटनेतील कलम 14 मध्ये समाविष्ट असलेल्या समानतेच्या सूत्राचा भंग करणारा हा नियम आहे. तुम्ही महिलांना त्या मंदिरात प्रवेशापासून वंचित ठेवू शकत नाही. पण मी जे म्हणालो 4 विरुद्ध 1 5 न्यायमूर्तींचं पीठ होतं सर्वोच्च न्यायालयाचं, त्यापैकी जो अल्पमताचा निर्णय तो आहे एका महिला न्यायाधीशांचा, महिला न्यायमूर्तींचा. आणि त्या महिला न्यायमूर्ती होत्या माननीय न्यायमूर्ती इंदू मेहरोत्रा. इंदू मेहरोत्रा यांनी दिलेल्या निर्णयामध्ये इंट्रिन्सिक पार्ट ऑफ रिलीजन किंवा इनहेरंट पार्ट ऑफ रिलीजन असे डॉक्ट्रिन अशी एक संकल्पना त्यांनी त्यात मांडलेली आहे. आणि त्यात त्या म्हणतात की काही गोष्टी या धर्माच्या धर्मातच ठेवलेल्या बऱ्या, त्याबद्दल दरच वेळेस आपण कायदा, समानता ही सूत्र लागू करून चालणार नाही. तर या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने महिलांना पण अधिकार राहील असं म्हटलं. अल्पमताचा निर्णय वेगळा. हा असा सगळा धर्मविषयक अत्यंत जटिल असा विषय आहे, तो थोडक्यात आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. सरतेशेवटी एवढंच म्हणूयात की आपला असा देश आहे की जिथे प्रसून जोशी लिहितात, दरारे ही दरारे है माथे पे मौला, मरम्मत मुकद्दर की कर दो मौला. आणि जावेद अख्तर लिहितात, ओ पालनहारे
निर्गुण ओ न्यारे, निर्गुण ओ न्यारे, तुमरे बिन हमरा कोनो नाही. तर हेच आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे. या देशाच्या या वैशिष्ट्याबद्दल, या वैविध्याबद्दल शक्य तितका अभिमान बाळगून अभ्यास करत राहूयात. नवे नवीन विषयांसोबत पुन्हा भेटूयात बुकमार्क मध्ये. तोपर्यंत नमस्कार.